बातमीपत्र सविस्तर पाहूया। बातमी नाशिकहून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। मंदिर परिसर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पालखीचं प्रस्थान झालं। यावेळी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गीते आणि अमित ठाकरेही उपस्थित होते। श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने होतंय। या ठिकाणी जर बघितलं तर जो पालखी रथ आहे तो सजवण्यात आलेला होता आणि आता या सगळ्या दरम्यान कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या संपूर्ण पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। यामध्ये आमदार गोकुळ गीते सुद्धा या सगळ्या पालखी रथामध्ये सहभागी आहेत। आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, त्यासोबतच ठाकरेंच्या मनसेचे नेते या ठिकाणी अमित ठाकरे देखील उपस्थित होते आणि ते आता या ठिकाणी या ठिकाणी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा जो पालखी रथ या ठिकाणी निघतोय, आपण बघतोय की समाधी मंदिरापासून या ठिकाणी या संपूर्ण पालखी रथाला सुरुवात झालेली आहे। ही जी पालखी आहे ती आता पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होताना आपल्याला दिसते। टाळकरी असतील, विणेकरी असतील, ध्वजधारी असतील, हे सगळे या सगळ्या याच्यामध्ये दिंडीमध्ये सहभागी होत आहे आणि मंत्री गिरीश महाजन सुद्धा या सगळ्या दरम्यान सहभागी झालेले आहेत। गिरीश भाऊंशी बोलूयात। भाऊ, पालखीमध्ये सहभागी झालेला होता, काय भावना आहे? या ठिकाणी गिरीश महाजन सुद्धा सहभागी झालेले होते आणि त्या सगळ्या दरम्यान आता या ठिकाणी वारकऱ्यांची सुद्धा मोठी गर्दी आपल्याला दिसून येते। आजच्या दिवशी ही पालखी जी आहे ती या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नगरीच्या वेशीवर असलेल्या त्या ठिकाणी गैनीनाथ समाधी मंदिरापाशी मुक्काम करणार आहेत आणि त्यानंतर जर बघितलं तर या सगळ्या दरम्यान आता ही पालखी समाधी मंदिरापासून या ठिकाणी आता तिचं प्रस्थान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, त्र्यंबकेश्वर, नाशिक।